मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक रेश्माला म्हणतो, आनंदी फक्त माझ्यामधील आणि माझ्या आईमधील दुरावा कमी करण्यासाठी या घरात आली आहे. तिने नवरा म्हणून अजून मला मानलंच नाहीये, तो मान सुद्धा दिला नाहीये. त्यावरती आता रेश्मा म्हणते, हे बघ, थोडा वेळ जाऊ देत, मला सगळं माहीत आहे, पण आता आनंदीला काही दिवसांनी तू आवडायला लागशील, सगळं काही चांगलं होईल. तेव्हा आता सार्थक म्हणतो, ती नंतरची गोष्ट, आनंदीने अगोदर लवकरात लवकर काम सुरू करायला हवं, तिने ऑफिसला यायला हवं असं माझं मत आहे. तेव्हा आता रेश्मा म्हणते, मी तुला एक सुचवू का, तू मला तुझ्या कंपनीचं कोणतं तरी कॉन्ट्रॅक्ट दे, मग त्यामुळे मी आनंदीला त्यामध्ये सहभागी करून घेईल, मग आनंदीचं कामसुद्धा सुरू होईल. तेव्हा आता सार्थक विचार करत राहतो. रेश्माला म्हणतो, खरंच तुझी आयडिया खूप छान आहे, कुणाला समजणार पण नाही की मी आनंदीला कामावर अपॉइंट केलंय म्हणून तुझ्याकडे काम करेल. आता तो लगेच रेश्माला मिठी मारतो आणि म्हणतो, खरी मैत्रीण तू आहेस. तर आता सार्थकचं ते प्रेम पाहून तिला खूपच आनंद होतो, ती त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता दुसरीकडे वृंदा आणि शलाका या दोघीही आनंदीच्या रूमकडे येत असतात. तेव्हा वृंदा म्हणते, का ग फरफटत तू मला इकडे घेऊन आलीस. त्यावरती शलाका म्हणते, आता घरात कुणी नाहीये आनंदीला वाचवायला, आपण ही बॅग लवकरात लवकर घराबाहेर काढूयात. असं म्हणून त्या दोघीही आता तो प्लॅन करतात. वृंदाला मात्र तेच हवं असतं, म्हणूनच ती आता आनंदीच्या रूममध्ये धाडकन जाते आणि तेथे आनंदी बसलेली असते. तेव्हा आनंदीचा हात पकडून फरफटत तिला जिन्यावरून घराबाहेर आता वृंदा घेऊन येत असते आणि दाराजवळ आल्यानंतर आनंदीला ती ढकलून देते. तेव्हा आता आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणत असते की तुम्ही मला असं का करताय, मी काय केले अहो. म्हणून ती आता वृंदाची माफी मागत असते आणि मी या घरातून कुठेही जाणार नाही असं म्हणते. तर आता ती खाली पडल्यानंतर तेवढ्यातच आदर्श तेथे येतो आणि तो म्हणतो, आनंदी या घरातून कुठेही जाणार नाही. आता आदर्श हे बोलणं ऐकून वृंदा आणि शलाकाला धक्काच बसतो. तेव्हा तू हिला का वाचवतोस, हिने तर तुझ्याशी लग्न करायला नकार दिला होता, मग तू हिला पाठीशी का घालतोस असं म्हणून वृंदा आता आदर्शवर चिडते. तेव्हा आदर्श म्हणतो, आई मी घरात नव्हतो तेव्हा खूप काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि मला त्या सगळ्या समजल्या आहेत, त्यामुळे आता गप्प बस. मी माझं जसं झालं तसं सार्थकचं होऊ देणार नाही, मी माझ्या सार्थकच्या माझ्या भावाच्या पाठीमागे उभा राहणारच असं म्हणून तो आता आनंदीला म्हणतो, आनंदी मी आहे, तू काळजी करू नकोस, तू आता घरात जा. तेव्हा वृंदा आता पटकन खूप बडबड करू लागते. ते पाहून आदर्श हाताचा इशारा करून वृंदाला एका क्षणात गप्प करतो आणि म्हणतो, अजिबात पुढे बोलायचं नाही, जोपर्यंत सार्थक येणार नाही ना तोपर्यंत आनंदी घराच्या बाहेर जाणार नाही. आता तुमच्या दोघांच्या मध्ये आदर्श उभा आहे असं म्हणून तो आता आनंदीच्या पाठीमागे अगदी भावासारखा खंबीरपणे उभा राहतो. आनंदी लगेच रूम मध्ये जाते. तेव्हा वृंदा पुन्हा तनतन करू लागते. ते पाहून आदर्श म्हणतो, नाही आई, बघ सार्थक खरंच खूप चांगला आहे आणि आनंदी सुद्धा खूप चांगली मुलगी आहे, ती कोणत्याही हेतूने या घरात आलेली नाहीये आणि तिने सार्थकवर प्रेम केलं नाही, सार्थकने तिच्यावर केलं. अगं ऐन लग्नामध्ये जेव्हा समजलं की सार्थकचं तिच्यावर प्रेम आहे तेव्हा माझी काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुला, आणि मीच त्या दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता. तरीही आनंदीने त्याच्यावरचं प्रेम ॲक्सेप्ट केलं नाही अजून. तुला समजतंय का काही गोष्टी, आनंदी चांगली मुलगी आहे, सार्थकसाठी ती अगदी परफेक्ट आहे असं म्हणून आदर्श आता आतमध्ये जातो. वृंदा आणि शलाकाचा प्लॅन इथेच फेल होतो. तर आता दुसरीकडे सार्थक आणि अण्णा एकमेकांना भेटलेले असतात. तेव्हा सार्थक म्हणतो, अजूनही मनापासून ती मला नवरा मानतच नाहीये, मी खूप जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण आता कुठेतरी जुळायला हवं काका. तेव्हा अण्णा म्हणतात, नक्कीच जुळेल, आनंदी खरंच खूप हट्टी आहे आणि तिच्या मनाविरोधात या गोष्टी झाल्यात. पण खरं सांगू का, जेव्हा एक मुलगी लग्न करून ती सासरी जाते तेव्हा तिला नेहमी परक्याचीच वागणूक मिळते. लग्न जर हे घरच्यांच्या विरोधात झालं ना मग तर तिला खूप हिणवतात, खूप काही बोलतात. तेव्हा सार्थक म्हणतो, हो ना, माझ्या घरच्यांनीही अजून आनंदीला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं नाही, पण जेव्हा ती मला सर म्हणते ना तेव्हा मला खूप वाईट वाटतं, ती अजूनही मला नवऱ्यासारखी वागणूक नाही देत. तेव्हा अण्णा म्हणतात, खरंच देईल, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. आणि आता आनंदीने पुढे जायला हवं, कारण मी आणि रेश्माने एक निर्णय घेतलाय, कारण आई तर राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसमध्ये आनंदीला काम करू देत नाही आणि आईचं मन राखावं म्हणून आनंदीही येत नाही. त्या रेश्माला मी एक कॉन्ट्रॅक्ट देणार आणि त्या कॉन्ट्रॅक्टवर डिझायनर म्हणून आनंदी अपॉइंट होणार. खरं तर ती राज्याध्यक्ष एंटरप्राइजेससाठीच काम करणार, पण लोकांना वाटणार की ती रेश्माकडे काम करतीये. तेव्हा आता अण्णा म्हणतात की आनंदी नक्कीच काम करेल, तुम्ही काळजी करू नका, तसा हुशार आहे हा माझा जावई. तेव्हा अण्णा म्हणतात, पण तुमची मुलगी कुठे ऐकते माझं. अण्णा म्हणतात, ऐकणार, ती नक्कीच ऐकणार.
तर सार्थक खूपच खुश होतो आणि म्हणतो घरी गेल्यानंतर मी लगेच तुम्हाला फोन करतो आणि मग तिच्याबरोबर बोला. तेव्हा ठीक आहे असं अण्णा म्हणतात. कौतुकाने आता ते सार्थककडे पाहत राहतात. तर सार्थक म्हणतो खरंच या टपरीवरचा चहा खूप छान आहे. अण्णा म्हणतात हो मी नेहमी इथेच पितो. दुसरीकडे आदर्श हा आनंदीला भेटायला तिच्या रूममध्ये येतो. तिला फुलांचा बुके देतो आणि म्हणतो खरं तर हा बुके घ्यायला सार्थक पण इथे हवा होता. मला खरंच खूप आनंद झाला. आनंदी तू खूप गुणी आहेस. माझ्या सार्थकसाठी माझ्या डार्लिंगसाठी अगदी परफेक्ट आहेस आणि ह्या लोकांचा विचार करू नकोस तू. आता यांना हँडल करायला ना मी आणि सार्थक आहे. आम्ही बरोबर सगळं काही व्यवस्थित करतो. पण माझ्या सार्थकला तू नेहमी खुश ठेव. असं म्हणून आता आदर्श हा आनंदीला म्हणतो की प्लीज माझ्या सार्थकबरोबर जुळवून घे. तेव्हा आनंदी म्हणते हो. तर आता आनंदीला आदर्शचा जरा आधार वाटू लागतो, कारण आपल्या बाजूने बोलायला नक्की कोणीतरी आहे हे तिला समजतं. तर इकडे शलाका आता तेल मीठ लावून वृंदाला पुन्हा वृंदाच्या मनात नको ते भरवू लागते. म्हणते की आता आनंदी आदर्श दादाकडे चुगली करेल की मला यांनी असं घराबाहेर काढलं, एवढा त्रास दिला. घरातील सर्वांबद्दल ती सांगणार. आता एक एक करून ती घरातील सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेणार. अगोदर काका आहेच, आदर्श आहेच, अक्षू आहे, आता आदर्श सुद्धा. तेव्हा आता वृंदा म्हणते मला त्याची भीती होती ना म्हणूनच तो यायच्या आत मी घराबाहेर तिला काढत होते, पण नेमका तो टपकला, काय करायचं त्याला. तर आता तेलमीठ लावून चांगली त्याला सगळं काही सांगत असेल असं शलाका म्हणते. त्यावेळी तेथे आता आदर्श येतो आणि शलाका सगळेजण तुझ्यासारखा विचार करत नाहीत असं तो म्हणतो. उलट आनंदीने मला सांगितलं सार्थकला यामधलं काहीही सांगू नका म्हणून, आणि काकू कुठे आहे मला तिच्याशी जरा बोलायचंय. तेव्हा काकू ह्या आनंदीच्या त्रासाला कंटाळून गेलीये तिच्या माहेरी असं आता वृंदा नको ते खोटं कारण सांगते. तेव्हा आदर्श म्हणतो तू खोटं बोलू नकोस आई, मला माहिती आहे ती कुठे गेलीये, कारण तिच्या माहेरी कोणाचं तरी लग्न आहे म्हणून गेलीये, मला अक्षूने सांगितले. तेव्हा माहिती आहे ना, मग आता काकू बरोबर काय बोलणार आहे. आम्ही दोघींनी ठरवलंय तिला घराबाहेर काढायचं, तर ते आम्ही काम करणारच. आता आदर्श म्हणतो मी तुम्हाला करू देईल तेव्हा ना. तेवढ्यातच सार्थक आता तेथे येतो आणि म्हणतो भाई तू कधी आला. आदर्श आला म्हणून सार्थकला खूप आनंद होतो. दोघेही एकमेकांना मिठी मारतात, गप्पा मारतात. तेव्हा आता मी तुमच्यासाठी दोघांसाठी खूप खुश आहे. माझ्याकडून तुम्हाला एक सरप्राईज असणार आहे, कारण मी तुम्हाला हनीमून पॅकेज देणार आहे असं आता आदर्श सार्थकला म्हणतो. तेव्हा सार्थक खूपच खुश होतो. हे ऐकताच आता वृंदा आणि शलाकाचा पूर्णपणे जळफळाट होऊ लागतो. नंतर सार्थक हा रूममध्ये जातो. आनंदीला म्हणतो तुमच्या बाबांना मी भेटायला गेलो होतो. आता आनंदी म्हणते मलाही खरं तर खूप दिवसांपासून माझ्या आई आणि अण्णांना भेटायचंय. तेव्हा आता तुमच्या अण्णांना तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचंय, तुम्ही बोलता का असं म्हणून सार्थक तिला फोन देतो. ती लगेच अण्णांना फोन करते. दोघेही एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करतात. अण्णा म्हणतात आम्ही अगदी ठणठणीत आहोत, परंतु तू ज्या कारणासाठी तिकडे गेली होती ते काम अजूनही करताना दिसत नाहीये. तेव्हा आनंदी म्हणते नक्की काय म्हणायचंय अण्णा तुम्हाला. तेव्हा सार्थक सरांनी तुझ्यासाठी एक जॉब पाहिलाय, तू मात्र त्याच्यावर काहीच विचार करत नाहीये असं आता आनंदीला अण्णा म्हणतात. तेव्हा आनंदी म्हणते हो अण्णा मला माहिती आहे, पण मी कसं करू शकते हे. तेव्हा अण्णा म्हणतात हे बघ तुला ते करावं लागेल, तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं ना म्हणून. तेव्हा आनंदी म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून आता ती जॉब स्वीकारण्याचं ठरवते. तेव्हा सार्थकला आनंद होतो. आता आनंदी फोन ठेवते. सार्थक लगेच ऑफर लेटर तिच्या हातात देत. आता कौतुकानेच आनंदी त्याच्याकडे पाहत राहते. मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक अंधारात झोपाळीची प्रॅक्टिस करत असतो. त्यानंतर तो उठतो आणि घामाघूम होतो, तर आनंदी त्याच्यावर खूप हसते. तर आता दुसऱ्या दिवशी वृंदा मुद्दामच गॅस ऑन ठेवते आणि धूप जवळ घेऊन जाते. तेव्हा आनंदी आता तिच्यावर खूप ओरडते. वृंदा काडीची पिटी ओढणारच असते आणि आनंदी लगेच पुढे जाते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब